गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आपण या पूर्वीच्या तासामध्ये जनन आणि बर्थ रेट, फर्टॅलिटी अँड बर्थ रेट हे टॉपिक बघितलेले आहे. कोणत्याही देशाचा जन्मदर किंवा जनन जे आहे ते तेथील स्त्रियांची जी प्रजोत्पादन क्षमता आहे त्या प्रजोत्पादन क्षमतेवर त्या देशाची जनन जी प्रक्रिया आहे ती अवलंबून असते. साधारणतः 1000 पुरुषामागे किती बालक जन्माला येतात किंवा अभ्रकांचा जन्म झालेला आहे त्यावरून ते ठरवल्या जाते. मग जन्मदर ठरवण्याच्या प्रमुख 5 पद्धती आहेत. यापैकी 2 आपण पद्धती मागील तासामध्ये पाहिलेल्या आहेत. कोणते? एक ढोबळ जन्मदर आणि एक सामान्य जन्मदर. ढोबळ जन्मदर आणि सामान्य जन्मदर हे 2 जन्मदर आपण मागील तासामध्ये बघितलेला आहे. आपण या तासामध्ये वय सापेक्ष जन्मदर, एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट, वय सापेक्ष जन्मदर हे पाहणार आहोत. तर विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी 1 वर्षात जन्म दिलेल्या बालकांची संख्या म्हणजे वय सापेक्ष जन्मदर होय. काय? तर विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी 1 वर्षामध्ये जन्म दिलेल्या बालकांची जी संख्या आहे ती संख्या म्हणजे वय सापेक्ष एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट होय. हे काढण्यासाठी साधारणतः या सूत्राचा वापर केला जातो. सूत्र याप्रमाणे आहे: वय सापेक्ष जन्मदर बरोबर विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी 1 वर्षात जन्म दिलेल्या बालकांची संख्या भागिला त्या गटातील स्त्रियांची एकूण संख्या गुणिला 1000. बरोबर आहे. मग उदाहरण, एका प्रदेशातील विशिष्ट वयोगटातील स्त्रियांची संख्या जर 1.5 लाख असेल आणि त्यांनी वर्षभरात जन्म दिलेल्या बालकांची संख्या 3000 इतकी असेल तर 3000 भागिला 1.5 लाख गुणिला 1000 बरोबर 20. 20 हे वय सापेक्ष जन्म दर हजारी असं असू शकते. बरोबर आहे. मग वय सापेक्ष जे जन्मदर आहे याचे महत्त्व काय आहे? तर प्रत्येक वयोगटात स्त्रीची प्रजोत्पादन क्षमता सारखी नसते. म्हणून प्रजोत्पादन क्षमता समजून घेण्यास वय सापेक्ष गटाचा उपयोग होतो. बरोबर आहे ना. तर प्रत्येक वयोगटात स्त्रीची जी प्रजोत्पादन क्षमता आहे, बरोबर आहे, ती कमी होत जाते. जसं वय वाढत जातं तसं ते कमी होत जातं. प्रजोत्पादन क्षमता ही कमी होत जाते. म्हणून प्रजोत्पादन क्षमता समजून घेण्यास वय सापेक्ष गटाचा उपयोग होतो. मग दुसरा आहे, वाढत्या वयानुसार स्त्रीची प्रजोत्पादन क्षमता वाढते किंवा कमी होते याचा अभ्यास वय सापेक्षतेने करता येतो. बरोबर आहे. मग याद्वारे एकूण जन्मदर जो टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे एकूण जन्मदर व वर्धिष्णू जनन दर यांचे मापन करता येते. लोकसंख्या धोरण निश्चिती करण्यास वय सापेक्ष दराचा उपयोग होत असतो. मग आहे, याद्वारे विवाह वय निश्चित करण्यास तसेच स्त्री पुरुषातील गुन्ह्यांची कारणे शोधण्यास उपयोगी होत असतो. आणि 6वा आहे, देशातील प्रजोत्पादन स्त्रियांच्या वितरणाचा अभ्यास करण्यास याचा उपयोग होत असतो. कशाचं? वय सापेक्ष जे जन्मदर आहे, वय सापेक्ष जन्मदर याचा उपयोग हा स्त्रियांच्या प्रजोत्पादन क्षमतेचा अभ्यास करण्याकरिता होत असतो. मग यानंतरचा आहे एकूण जन्मदर म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट. तर निरनिराळ्या वयोगटातील स्त्रियांचे वय सापेक्ष जन्मदरास वयोगटातील वर्षाने गुणून आलेल्या संख्येस 1000 संख्येने भाग दिल्यास येणाऱ्या जन्मदरास एकूण जन्मदर
म्हणतात ते पुढील सूत्राने काढता येतो. एकूण जन्मदर बरोबर वय सापेक्ष जन्मदराची बेरीज, म्हणजे एकूण जे वय सापेक्ष आहे त्याची बेरीज भागिला 1000 गुणिला एका वयोगटातील वर्ष. समजा एका प्रदेशातील स्त्रियांचे वय सापेक्ष दर 400 असून वयोगटातील वर्ष 40 आहे. मग अशा वेळेस 400 भागिला 1000 गुणिला 40 म्हणजे एकूण 16 आहे. म्हणजे एकूण 16 जन्मदर दर हजारी असू शकतो. हा एकूण जन्मदर झाला. पाचवा आहे वर्धिष्णू जनन दर. पाचवा काय आहे? वर्धिष्णू जनन दर या क्युम्युलेटिव्ह फर्टिलिटी रेट. वर्धिष्णू जनन दर एकूण जनन दराप्रमाणे आहे. फक्त फरक एवढा आहे याच्यामध्ये की यात 1 वर्षात 1000 स्त्रियांनी जन्म दिलेल्या बालकांची संख्या दर्शविली जाते. बरोबर आहे. वर्धिष्णू जनन दर एकूण जनन दराप्रमाणे आहे. फक्त फरक यात एवढा आहे की यात 1 वर्षात 1000 स्त्रियांनी जन्म दिलेल्या बालकांच्या संख्या दर्शविते. यात प्रथमतः वय सापेक्ष जनन दर काढतात, नंतर त्यास वय गटाने गुणून एकाच दुसरी संख्या मिळवून काढतात. थॉम्सन व लेविस यांच्या मते वर्धिष्णू जनन दर हा विशिष्ट वयातील 1000 स्त्रियांनी ठराविक काळात जन्म दिलेल्या बालकांची संख्या होय. म्हणजे वर्धिष्णू थॉम्सन व लेविस या शास्त्रज्ञांनी वर्धिष्णू जनन दर काढण्याकरिता सूत्र सांगितलेले आहे. जनन दर हा विशिष्ट वयातील 1000 स्त्रियांनी ठराविक काळात जन्म दिलेल्या बालकांची संख्या होय. तेच त्यालाच आपण वर्धिष्णू जनन दर असं आपण म्हणतो. तर आपण इथे थांबणार आहोत. आपण आज साधारणतः फर्टॅलिटी आणि बर्थ रेट हे 2 घटक आपण आज बघितलेले आहे. जनन आणि जन्मदर. यामध्ये जनन म्हणजे काय, त्यानंतर जन्मदर म्हणजे काय, त्यानंतर जन्मदराचे जे जन्मदर काढण्याचे ज्या 5 पद्धती आहेत, ढोबळ जन्मदर, सामान्य जन्मदर, वय सापेक्ष जन्मदर आणि टोटल जन्मदर म्हणजे एकूण जन्मदर आणि वर्धिष्णू जनन दर, अशा प्रकारचे 5 जनन दर काढण्याच्या पद्धती आपण अभ्यासलेलो आहोत. यानंतर आपण जननावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याची माहिती घेणार आहोत त्या पुढील तासामध्ये. आज आपण इथे थांबू. थँक्यू.